तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं आहे पण चटपटीत हवं आहे किंवा तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे, काहीतरी वेगळं हवं आहे. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, गरमागरम बार्बेक्यू खायला मजा येईल ना. मग आज आपण करणार आहोत एक अशीच हेल्दी पण चटपटीत डिश, हरियाली पनीर टिक्का. चला तर मग बघूया कशी करायची हरियाली पनीर टिक्का. आता पहिल्यांदा मी तुम्हाला चटणीसाठी लागणारे साहित्य सांगते. तर चटणीसाठी आपल्याला पुदिना लागणार आहे, कोथिंबीर, लसूण 8 ते 10 पाकळ्या, मिरच्या आणि जिरं. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पुदिना हा कोथिंबीरीचा निम्मा घेतलेला आहे. आता पनीर टिक्कासाठी काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी 4 ते 5 चमचे हंकर्ड घेतलेला आहे, पनीर 200 ग्रॅम, लिंबू, चाट मसाला 1 चमचा आणि मीठ चवीनुसार. हे मेन साहित्य आहे. आणि बाकी ऑप्शनल मध्ये तुम्ही सिमला मिर्च, कांदा, 2 टोमॅटो वापरू शकता. तर पहिल्यांदा आपण पनीर कट करून घेऊया. आपल्याला सगळ्याचे स्क्वेअर कट करायचे, स्क्वेअर काप करायचे. तर मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. साधारण एवढ्या आकाराचे आपल्याला स्क्वेअर क्यूब पनीरचे करायचे. आता सिमला मिर्च कट करून घेऊया. साधारण या आकाराचे आपल्याला सिमला मिरचीचे काप करायचे आहेत. आता मी टोमॅटो कट करते. इथे आपल्याला आतला हा भाग जो आहे टोमॅटोचा तो नाही वापरायचा आहे, फक्त बाहेरचा हा भाग वापरायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला टोमॅटोचे काप करून घ्यायचे. सेमच मी आता कांद्याचे पण काप करून घेते. आता पुदिन्याची चटणी करून घेते. चटणी आपली तयार झाली आहे. आता आपण मॅरिनेशन करूया. आता त्याच्यासाठी आपल्याला सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय. हे मी 4 ते 5 चमचे हंकर्ड घेतलेला आहे. त्यानंतर ही चटणी, पुदिन्याची कोथिंबीरीची चटणी, ह्याच्यामध्ये मी मीठ आणि चाट मसाला घातला होता. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. चाट मसाला मी घालतीये उरलेला आणि मीठ चवीनुसार मी घालून घेते. आणि लिंबू पिळायचं आपल्याला. इथे मी अर्धा लिंबू घेतलाय आणि आता हे मी मिक्स करून घेते. हे मी चांगलं मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पनीरचे, सिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटोचे काप जे आपण केले होते ते आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे. हे पनीरला कोटिंग चांगलं लागलं पाहिजे, त्याच्यामुळे आधी मी पनीर व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिर्च हे पण ह्याच्यामध्ये घालते. हे हंकर्ड असल्यामुळं असं थिक मॅरिनेशन आपल्याला हवं होतं, तर त्याप्रमाणे आपल्याला दही जे आहे, हंकर्ड जे आहे ते त्याच थिकनेसचं आपल्याला हवंय. तसंच आपल्याला करून घ्यायचे. दह्यामध्ये पाणी असेल तर पनीर टिक्का चांगला होत नाही. आणि अगदी हळूवारपणे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलंय. आता मी हे फ्रीजमध्ये अर्धा तास मॅरिनेट करत ठेवते. जितकं जास्त आपण मॅरिनेट करू तितकं चांगलं त्याला चव येते. मी इथे अर्धा तास मॅरिनेट करत ठेवतीये. तुम्ही 1 तास जरी ठेवलं तरी चालू शकेल. आता हे मॅरिनेट झालेलं आहे.
आता मी हे स्क्यूअर्सला लावून घेते। पनीरचे मी मोठे असे काप करून घेतले, कारण ते गरम झाल्यानंतर मेल्ट होतात आणि मग पडण्याची शक्यता असते, म्हणून असे मोठे काप करून घ्यायचे, म्हणजे ते पडत नाहीत। हे बघा असे मी लावून घेतले। असंच मी अजून एक तयार करून घेते आणि मग आपल्याला हे गरम करायचे। आता मी हे स्क्यूअरला लावून घेतलेलं आहे। आता मी हे गॅसवर गरम करून घेते। तर अशा पद्धतीने आपल्याला गॅसवर गरम करायचंय। साधारण एक 5 मिनिटं आपल्याला हे असं गॅसवर गरम करायचंय। चारी बाजूंनी आपल्याला हे फिरवून घ्यायचंय आणि करपवायचं नाहीये आपल्याला। ही एकदम हेल्दी रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये मी अजिबात ऑइल किंवा बटर असं काहीच यूज नाही केलेलं, त्यामुळे ही एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे। तुमच्याकडे जर बार्बेक्यूचं सेटअप असेल किंवा चूल असेल, ओव्हन असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। मी आता तुम्हाला हे गॅसवरती दाखवतेय। बार्बेक्यूवर किंवा चुलीवर खूप मस्त होते ही रेसिपी। वेगळाच स्वाद येतो त्याच्यामध्ये, कारण तुम्ही कोळसे यूज करता त्याच्यामध्ये, सो ती खूपच छान लागते। एक स्मोकी असा फ्लेवर येतो, त्यामुळे ती खूप वेगळी अशी चव असते त्याची। तर तुम्ही इथे बघू शकता एक 5 मिनिटं आपल्याला असं व्यवस्थित चारी बाजूंनी भाजून घ्यायचंय। ह्याच्यावर सुद्धा खूप स्मोकी आणि खूप छान असा वास येतोय। इथे तुम्ही बघू शकता आपलं हे आता भाजून झालेलं आहे। इतपतच आपल्याला भाजायचंय, ह्याच्यापेक्षा जास्त भाजलं तर मग ते करपतं, त्यामुळे ह्याच्यापर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचंय। सो हियर हरियाली पनीर टिक्का इज रेडी। एकदम सोपी पद्धत आहे, प्लस हेल्दी सुद्धा। संडे ब्रंचसाठी मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।